जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान अशी कोळंबी आणलेली आहे आणि कोळंबी ग्रेव्हीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपण वाटण करून घेऊया. तर वाटणसाठी टोमॅटो, खोबरे, आले, लसूण, कांदा हे छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे. आणि त्यासोबत थोडेसे 2-3 लवंग, वेलची आणि दालचिनी देखील मी इथे घेतलेली आहे. आणि याचं आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपलं झालेलं आहे. वाटण तर आपण बाजूला ठेवून देऊया. आणि बटाटा, पेजची कैरी, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो देखील घेतलेला आहे मी. तर चला तर आपल्या रेसिपीला छान अशी सुरुवात करून घेऊया. इकडे आपली पातेली तर छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे. तर त्याच्यामध्ये 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि तेल देखील छान असं मस्त असं गरम झालेलं आहे. तर वाटण आपण जे केलेलं आहे ते आपण याच्यावर टाकून घेऊया तेलामध्ये. आणि वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीची चव छान अशी लागेल. तर त्यासाठी आपल्याला वाटण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. कोणत्याही भाजीला म्हणा किंवा नॉनव्हेजच्या रेसिपीला म्हणा, तुम्ही देखील वाटणला असं छान असं परतून घ्या. अगदी तेल सुटेपर्यंत असं छान असं परतून घ्या. तर पाहू शकता आपल्या वाटणला छान असं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण मसाले देखील टाकून घेऊया. तर लाल मसाला 2 चम्मच इथे वापरलेला आहे मी. तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा तुम्ही तिखट वापरू शकता ग्रेव्हीमध्ये. अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद वापरलेले आहे मी इथे. आणि मसाले छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. साधी सोपी अशी कोळंबी ग्रेव्हीची रेसिपी आहे. तर याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया. कोळंबी छान अशी क्लीन करून घेतलेली आहे. त्याची साळं वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत मी. तर कोळंबी तर आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे. आणि फक्त असं थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि प्लेटवर असं पाणी देखील ठेवायचं आहे, जेणेकरून आपली कोळंबी अशी खाली चिकटणार नाही, करपणार नाही. तर पाहू शकता छान असं कोळंबीला तेल सुटलेलं आहे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण. तर याच्यामध्ये बटाटा देखील टाकून घेऊया, कारण रश्श्यामध्ये बटाट्याची चव खूप छान अशी लागते. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि तेच टाकून घेऊया. आणि इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर त्यामुळे आपली ग्रेव्ही लवकर अशी शिजून जाणार आहे. जेवढा ग्रेव्ही हवा असेल तुम्हाला, जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आणि आता पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये कच्ची कैरी टाकून घेऊया. आणि टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हिरवी मिरची देखील टाकून घ्यायची आहे. ही मिरची फारशी अशी तिखट लागत नाही, पण रश्श्यामध्ये खूप छान अशी चव लागते. आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आपण ग्रेव्हीमध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. आणि खूप छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कोळंबीच्या ग्रेव्हीला. तर मिक्स करून घेऊया. तर छान असं मी कोळंबी, बटाटे छान असे शिजवून गेलेले आहेत. तर याच्यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तांदळाचं पीठ तसं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर ग्रेव्ही तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर कोथिंबीर देखील वरून अशी छान अशी टाकून घेऊया आपण. आणि कोळंबी ग्रेव्ही म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम अशा भातासोबत देखील खाऊ शकता. खूप छान अशी चव लागते कोळंबीला. आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिम अशी चव लागते.
तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि कोळंबी फ्राय देखील केलेली आहे. तर तांदळाचे भाकर, कोळंबी ग्रेव्ही आणि कोळंबी फ्राय, कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंब, छान असं प्लेट सजलेलं आहे. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.